डोशावरची चटणी, डोसा इडलीला खोबऱ्याची चटणीचं साहित्य आहे खोबरं किसलेलं, म्हणजे नारळ, मीठ, फोडणीमध्ये उडदाचे 2-4 दाणे आणि गोडलिंब, हिंग, फोडणीचे दाणे, मिरच्या, बस एवढं आहे. जर आपल्याला खोबरं कमी असेल तर वाळकं खोबरं जे असतं किस मिळतो विकत, ते दुधात भिजवून ठेवायचा थोडा वेळ आणि मग ते ऑलमोस्ट असंच होतं. फार टेस्टमध्ये फरक नाही पडत, ऑफकोर्स टेस्ट वेगळा असतो, पण तो पेस्ट पण तेवढाच चांगला लागतो. बिनअनुभवी लोकांना कळत नाही. फोडणीचे दाणे घातले, थोडंसं हिंग, गोडलिंब आणि उडदाचे 4-5 दाणे, फार नाही, आणि मग गॅस बंद करून टाकायचा आणि ही सगळी फोडणी आपण खोबऱ्यामध्ये घालून टाकायची. आता ह्याच्यात मीठ, हे चिंच आहे, धुवून ठेवलेलं आहे, चिंच एवढा, आणि मिरच्या. जर वाढवायचं असेल तर थोडंसं आपण डाळ फुटाणे म्हणतो त्याला, ते घालू शकतो. बाकी जर असंच केलं तर जास्त टेस्टी लागतं. मध्ये वाटलं झालं, आता तयार. आता काहीच करायचं नाही आहे, सोपं पटकन होतं. ही तयार चटणी